स्वर्गीय संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. हत्या होऊन जवळपास महिनाभरानंतर आज धाराशिवमध्ये मोर्चा आहे व सलगर ताई आपल्या समवेत आहे. ताई नमस्कार. ताई, जवळपास संतोष भायांची हत्या होऊन महिना लोटलेला आहे. जवळपास पैठण असेल, काल जालना असेल, बीड असेल, मोर्चे निघालेले आहे, मोठमोठे मोर्चे निघताय, परंतु ओबीसी मार्फत प्रति मोर्चे या ठिकाणी निघताय, काय वाटतं? अजिबात नाही. माझं असं होतं, मी ओबीसी आहे. जे कोणी भारतीय जनता पार्टीचं काय म्हणतात हुजुरीगिरी करत असेल, ते शहाणपणा करत असतील, तर त्यांना माझं सांगणं हे बंद करा. मी ओबीसी समाजाची मुलगी आहे, मी धनगर समाजाची मुलगी आहे. काय नकरा लावलाय हा? जे चूक आहे त्याला चूक म्हणा. माझ्या अहिल्यादेवीनी जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी काम केलेलं आहे. माझ्या अहिल्यादेवीनी 18 पगड जातींसाठी लढलेले आहेत. 18 पगड जातीचा न्याय केलेला आहे. शिवरायांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवस्वराज्य 18 जातीला घेऊन केलेलं आहे. आंबेडकरांनी सगळ्यांसाठी संविधान दिले. आणि नवीन नखरा काय सुरू केलाय? माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे, कुणी जर ही स्वतःची पोळी जातीची भाजून घेत असेल तर याद राखा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांची शपथ आहे आम्हाला. आम्ही अशा जातीयवादी विंचूंना ठेचल्याशिवाय राहणार नाही. सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी गेल्या बऱ्याच म्हणजे दिवसापासून मोर्चे निघताय, परंतु गेली काही 4-5 दिवसापासून लक्ष्मण हाके म्हणतात की ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जाते. एकनाथ खडसे असतील किंवा छगनरावजी भुजबळ साहेब असतील किंवा आता जे ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जाते. मला असं वाटतं हाकेंचं जे काय आहे ना, मला वाटतं त्यांचं टीव्ही वर्षभर मी बघते, त्यांना कोणीतरी ऑपरेट करतं. माझं हाके सरांना सांगणं, तुम्ही हे बंद करा. धनगर समाजासाठी कधीतरी आरक्षणामध्ये उतरा, त्याचं समर्थन करेन मी. असल्या फालतू प्रकाराचं मी समर्थन करणार नाही. हे वाटल्यास त्यांना माझा इशारा सांगा, बंद करा म्हणून टाळे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आज धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चा असून आपल्या बरोबर काही मराठा बांधव आहे. दादा, नेमका आपल्या मागण्या काय आहेत? मागण्या स्पष्ट आहेत. या सरकारने संतोष देशमुखांच्या हत्यारांना शेवटपर्यंत फाशी देईपर्यंत तिथं त्यांनी काम केलं पाहिजे, परंतु ते काम करताना कुठेही दिसत नाही. मग अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून फक्त जनतेला आश्वासित करण्याचा प्रयत्न करतात की आम्ही शेवटपर्यंत यांना सजा देऊया. परंतु यांच्यामध्ये खोट असल्याचंच महाराष्ट्र आज पाहतोय. की खोट जर तुम्ही करणार असाल आणि या हालहाल करून मारणाऱ्या हत्यारांना जर तुम्ही पाठीशी घालत असाल तर जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. त्या धाराशिवच्या मोर्चामधून आम्ही सांगू इच्छितो. आता गेली काही दिवसापासून बीडमध्ये मोर्चा झाला, काल परवा पैठणमध्ये, जालन्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निघताय स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी, परंतु गेल्या काही दिवसापासून प्रति मोर्चे पण निघायला लागलेले, ओबीसी बांधवामार्फत मोर्चे निघताय. कसं बघता आपण याच्याकडे? मला सांगायचंय, ओबीसी बांधवांना